आमचे संत थोमा, भारताच्या थोर प्रेषिता, आमच्या प्रिय पित्या, कोटी तुला प्रणाम। येशू ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जुलै महिन्यात आपण संत थोमाचा सण 3 तारखेला साजरा करत असतो। संत थोमा भारताचा प्रेषित आहे, पण अनेक लोकांना या संताबद्दल जास्त माहिती नाही। तर या जुलै महिन्यात रोज संत थोमाच्या प्रेषित कार्याबद्दल काही माहिती आणि काही चिंतन आणि प्रार्थना आपण एकत्र करणार आहोत। तर आपण या प्रार्थनेमध्ये भक्तिभावे भाग घेऊया। पहिला दिवस, मला तुझा शिष्य होऊ दे। मला येशूचा शिष्य व्हायचे आहे, ही इच्छा मनात धरून थोमा येशूला भेटायला आला। येशूची भेट थोमाच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण करणारी होती। तो त्याच्या जीवनातील उणीवांबद्दल विचार करू लागला। येशूचा शिष्य व्हायला मी योग्य नाही। येशूचे वचन व शिकवण यांनी थोमाच्या अंतःकरणाचे डोळे उघडले। मी पापी आहे अशी जाणीव त्याला झाली। तू किती परम पवित्र आहे, तुझ्यासमोर उभा राहायला मी पात्र नाही। म्हणून थोमा येशूचा निरोप घेऊन घरी परतला। पण जाण्यापूर्वी येशूने थोमाला म्हटले, मी परत आल्यावर तू मला येऊन भेट। तुझे नाव दिदिमुस आहे, हे नाव मी विसरणार नाही। येशूला ठाऊक होते की थोमा परत येणारच। काही दिवसांनी तो आला। आल्याबरोबर येशूच्या पाया पडून म्हणाला, तू येईपर्यंत मी थांबू शकत नाही। मला तुझा शिष्य होऊ दे। मी पापी माणूस आहे, पण माझे हृदय तुझ्यावरील प्रेमाने भरलेले आहे। थोमाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देऊन येशू त्याला म्हणाला, दिदिमुस, आजपासून तू आम्हाबरोबर राहा। या क्षणापासून तू माझा शिष्य आहेस। गुडघे टेकून विनंती करणारा थोमा येशूचा शिष्य होऊन उभा राहिला। येशूचा शिष्य होण्यासाठी जीवनांमध्ये अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल। ज्याचे हृदय प्रेमाने भरलेले आहे तो येशूचा शिष्य होऊ शकतो। मी पापी आहे, म्हणून मी येशूचा शिष्य होऊ शकणार नाही, हा विचार आपल्या मनात येऊ शकतो। येशू विचारत आहे, तू असला विचार का करतोस? तुझ्या हृदयात माझ्यावरील प्रेम असेल तर सर्व काही शक्य आहे। आशेने येणाऱ्या कोणालाही येशू नाकारत नाही। प्रत्येक ख्रिस्ती येशूचा शिष्य आहे। येशूने आपणा सर्वांचा स्वीकार केलेला आहे। संत थोमाप्रमाणे आपण सुद्धा येशूला सांगूया, हे प्रभू, मी दुर्बळ आहे, मी पापी आहे, पण खात्रीने सांगतो, माझे हृदय तुझ्यावरील प्रेमाने भरलेले आहे। संत थोमा कसा येशूचा शिष्य झाला याचे विवरण शुभवर्तमानामध्ये नाही, तर वरील विवरण मरिया बाळतोता या एका देवमाणसाचे प्रेमगीत या पुस्तकातून घेतलेले आहे। थोमा या अरेमाईक भाषेतील शब्दाचा अर्थ म्हणजे जोडा। थोमाचे खरे नाव युदा होते असे म्हणतात। सिमोनाला येशूने पेत्र हे नाव दिले, तसेच युदाला येशूने थोमा हे नाव दिले। आपण प्रार्थना करूया। जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही असे म्हणणारे हे येशू, तुझ्यावरील अधिप्रेमानं प्रेरित होऊन सर्व गोष्टींचा त्याग करून तुझ्या प्रिय शिष्य झालेल्या संत थोमाप्रमाणे
या जगातील सर्व वस्तूंपेक्षा आणि व्यक्तींपेक्षा तुझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि एक ख्रिस्ती म्हणून होणारे सर्व दुःख, छळ, अपमान इत्यादी प्रेमानं सहन करून तुझा उत्तम शिष्य होण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. सर्वांनी हे येशू या जगातील सर्व व्यक्तींपेक्षा आणि वस्तूंपेक्षा मी तुझ्यावर प्रेम करतो. हे येशू या जगातील सर्व व्यक्तींपेक्षा व वस्तूंपेक्षा मी तुझ्यावर प्रेम करतो. हे येशू या जगातील सर्व व्यक्तींपेक्षा व वस्तूंपेक्षा मी तुझ्यावर प्रेम करतो. आपल्या सर्वस्वाच्या येशूसाठी त्याग करायला सर्व ब्रदस्थांसाठी येशूचरणी प्रार्थना करावी. आपण गीत घेऊया. संत थोमा लेकर आलो आम्ही मध्यस्थी येशू चरणी करावे आम्हासाठी. हे प्रेषित संत थोमा चरणी करावे आम्हासाठी. सुवार्ता हाती घेऊन आलास तू भारतदेशी फिरून गावोगावी लावला प्रकाशमणी. साक्षीदार हो आम्ही विनंती कर येशू चरणी. हे प्रेषित संत थोमा लेकर आलो आम्ही मध्यस्थी येशू चरणी करावी